थोडासा काढलाय तो आता लावायचा आहे. बडबड बडबड करून करून संध्याकाळची छोटीशी भूक. मला कामाची सवय असते ना, त्याच्यामुळे असं बसून राहायला पण जमत. आज हलक्या हलक्या पावसाच्या सरी पडतायत बघा. सकाळपासनं सगळीकडे असं हिरवगार झालंय. बारीक बारीक पाऊस आहे, म्हणजे आत्ता जरासं कमी झालंय. मगाशी चांगला असा जोरदार पडत होता, पण हा बारीक बारीक पाऊस पण छान वाटतं बघायला. मस्त झाले. वर ढग भरलेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघताय व्हिडिओमध्ये पाऊस पडतोय आणि इथे कुणालच्या बाबांनी जास्वंदीच्या फांद्या आहेत ना, त्या सर्व कटिंग करून आणल्या होत्या. म्हणजे आता 2 दिवस झाले जास्वंदीच्या फांद्या लावायचं काम चालू आहे. आपलं जे कुंपण आहे ना, त्याच्या कुंपणाच्या भोवती ह्या फांद्या लावायच्या आहेत. मागे निगडीच्या फांद्या, म्हणजे ज्या फांद्या जगतात कुंपणाभोवती, ते लावायचं सध्या काम चालू आहे आमचं. थोडं थोडं हळूहळू चाललेलं आहे. म्हणजे कुंपण जे आहे ना, ते कसं ढिलं पडत चाललेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी कुंपणाला आधार आणि गच्चपणा यावा, त्याच्यामुळेच हे काम आता करायला घेतलेलं. आणि पावसामध्ये बघा या फांद्यानं जगतात, जास्वंदीच्या वगैरे निगडीच्या वगैरे. त्याच्यामुळे इथे पटापट त्या फांद्या कटिंग करून घेतलेल्या आणि त्याची पानं वगैरे सर्व काढून टाकलेली आहेत. आणि जी जमिनीमध्ये रोवायची बाजू असते ना फांद्याची, ती थोडीशी अशी साल वगैरे ना ती काढून घ्यायची. मग त्या फांद्या कशा पटकन अशा रुजतात. ते करून झालं. कुणालच्या बाबांनी तिकडे फांद्या लावायला सुरुवात केली. पाऊस पण थोडासा थांबला होता. पोळींचा आवाज येतोय. आवाज येतोय पोरींचा. शाळेत आले असेल आता. हे बघ, बोल बघ, बोल बोल. तर हा बघा आपल्या बागेतला पुदिना थोडासा काढलाय, तो आता लावायचा आहे टप्पामध्ये. तर सगळं रेडी करून ठेवलंय. माती आणून ठेवलंय आणि काय आणतात, खत थोडंसं टाकायचं बाकी. ते बघा आता टप आहे ना त्यात. आणि कुणालचे बाबा मला मदत करतात. ते मगापासून मला चिडत होते. मी जरा बिझी होते ना, म्हणून मी शूटिंग नाही केलं. ते म्हणतात पुदिना काय म्हणाले मला मगाशी, कशाला लावते. मी म्हटलं पाणीपुरी खायची ना तुम्हाला, मग आपण पुदिना लावूया. मग पुढच्या महिन्यात कुणाला आल्यानंतर आपण पाणीपुरी बनवू शकतो की नाही, असं टपात लावणार आहे म्हणून. मध्ये एकदा लावलेला बघा, तुम्हाला मी दाखवलेला उन्हाळ्यामध्ये. तो काही जगला नाही. आणि आपल्याकडे आहे पुदिना त्या केळीच्या इथे, तर तिथूनच काढलेला आहे. मध्ये एकदा पाणीपुरी पण बनवून झालेली आहे, ते तुम्हाला मी दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. बघा तुम्ही ह्या पुदिन्याची पाणीपुरी आता ह्याच्यामध्ये करणार. म्हणजे असं पूर्ण चांगला असा व्हायला पाहिजे. बघा हे गांडूळ खत थोडंसं टाकतोय त्यात. सुगंध काय मस्त येतो ना पुदिन्याचा. मी लावू का? आपण लावला याच्यावरती माती टाक. पूर्ण बंद करते माती. ते पण तसंच लावायचं. मूळ आहे बघ नुसतं. टाक. आता किती दिवसात वाढेल काय माहिती. टाक ना, मी बघते. खड्डा कशाला करते ते? का तुला काय हे करायचं आहे काय खड्डा करायला? चांगला असा पट्टापट वाढायला पाहिजे. याला असं ठेवायचं, म्हणजे कसं त्याची ती हे आहेत ना, म्हणजे जास्त फुटणार. मग त्याला ते फुटतील बरोबर. मुळं जास्त फुटणार. ते टाका पान आहे ते ताम. परत खड्डा केलास, आडवा टाक त्याला. हे असं फांद्याला पण फुटतं ना. अच्छा, पानाबरोबर वाढते की नाही ते, त्याला असं वरून टाकायचं. आता ठेवूया कुठे? एक साईडला ठेवूया ना. आता ही फांदी टाक आतमध्ये खोल. हिला आत टाक. फांद्या ही कमजोर आहे, हिला मुलं फुटतील काय? फांदे टाक, सगळं फुटणार बरोबर.
बघा. मागे आपण पाणीपुरी बनवली किती मस्त झाली होती ना. ते बघ. हा मी करते रे नीट. झालं बघा पुदिना. आता तारीख आपण लक्षात ठेवूया, आणि किती दिवसात तयार होईल आपल्याला माहीत पडेल. उभं करत ना. हा पाणी पण टाकायला लागेल. पाणी टाकल्याशिवाय कधी रोप होतील काय? पाणी सगळ्याच रोपांना टाकायला लागतं. चलो तयार करते बस. इथे वर बघा जरा. मी थँक्यू बोलते तुम्हाला. बडबड बडबड करून करून. थँक्यू. कामं करून घ्यायची आणि थँक्यू. हा करून घ्यायची. त्याला ह्याच्या खाली ठेव बरोबर. हा ठेवते. 1 मिनिट थांब जरा. हे बघा ह्या जास्वंदीच्या फांद्या आहेत ना, आपल्या आड्याने इथे लावल्यात. ते बघा समोर तुम्हाला दिसतात. अशा फांद्या कटिंग करून लावलेल्या आहेत. कुंपणासाठी खास लावलेल्या आहेत. तिकडनं सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता झालं आहे, अर्ध्या लावून झाल्या आहेत. बाकीच्या नंतरला बघू. थोडं थोडं करायचं. चला आम्ही हा पहिला कचराचा उचलून ना मला त्यात टाकून आली. तर तिकडच्या आंब्याला टाकते. शॅम्पू तो हिरवा डबा आहे ना, तिथेच आहे. पायरीवरती हिरवा डबा आहे, त्यातच ठेवलेला आहे. पहिला पांढरा नंतर बोंगळा. पहिला पांढरा नंतर बोंगळा. तिकडे कोपऱ्याचा आंब्याला टाकते. त्याला सोडतोय तसं त्याला वाटतं की काय इथं ये. कोणाला याला घरात देतोय तसं इथं ये. चल शिरू. जोरदार पाऊस चालू होणार आहे. इथे बघा शेरूची आंघोळ चालू आहे. म्हणजे भाग्या आणि शेरू यांना आंघोळ घालायचे. पूर्ण चिखलाने माखून आले दोघं पण. शेरू कधीचा गेलेला, तो आत्ता असा घरी आलेला आहे. भाग्या होता घरातच. आता आल्या त्याला लगेच आंघोळ घालायला घेतले. आता थंडी वाजते. आता कुई कुई चालू आहे बघा. चिखलात जाते नाही वाटत थंडी. पावसामध्ये भिजताना आम्ही कधीची वाट बघतो किती पाऊस पडून गेला, पण हा बाहेरच भिजत होता. त्याला मग अशी मी हाक मारली जातेवेळी, न ऐकल्यासारखं केला आणि पुढे निघून गेला गप. चला त्याला पटापट आंघोळ घालून पुसून घेते फटाफट, म्हणजे लगेच होईल काम. तर शेरूला आम्ही दोघांनी मिळून आंघोळ घातली आणि मी मग आले आतमध्ये. स्टँड जो होता ना कपड्याचा मध्येच होता, त्याच्यामुळे साईडला करून ठेवला आणि चादर शोधत होती. म्हणजे आता पाऊस बघा चालू झालेला आहे ना, त्याच्यामुळे कपडे भरपूर असे लागतात दोघांना पुसण्यासाठी. तर इथे मी ज्या चादरी आपण यूज करत नाही घरामध्ये, म्हणजे फाटलेले बघा चादरी असतात, त्या मी फेकत नाही. त्या अशा मला कामाला येतात ह्या दोघांसाठी. आणि ड्रेस वगैरे जे आहेत जे मी आता वापरत नाही, किंवा कुर्त्या वगैरे आहेत जे मी आता यूज करत नाही, ते सुद्धा मी सगळे इथे काढलेले आहेत ह्या दोघांना पुसण्यासाठी. पावसाळ्याचे दिवस आहेत, बरेचसे कपडे असे लागतात त्यांना पुसायला, कारण दिवसातनं 2 ते 3 वेळा त्यांना पुसावं लागतंच. चिखल आहे आपल्या गावाला, माती बघा असते, आणि मातीमध्ये गेल्यानंतर म्हणजे साधं असं ते खेळायला जरी गेले ना तरी पण बघा अंगाला माती लागते. त्याच्यामुळे 2-3 वेळा त्यांना असं पुसावं लागतंच. आंघोळ रोजच्या रोज नाही घालत, 1-2 दिवस आड करूनच घालतो, पण ओल्या कपड्याने पुसून घेतो. आणि जे काही कपडे यूज केले जातात त्यांच्यासाठी ते मी म्हणजे 1 दिवस आड करून धुवून काढते. त्याचे चादरी असतील, आता हे जे कपडे आहेत ना ते पण आता 1 दिवस आड करून धुवून काढणार. हो का माझं खाऊन चपाती देते आपलं खायला. पुसते ते बस त्या काजरीची बस म्हणजे ते वाघ्या वाघ्याचे नाव नका तू इथे बस. हा बसायचे. त्याला दुसरा तो पिवळा आहे ना कपडा, तो टाक या धुवा टाकते. वाघ्या आणि शेरू यांच्या चादरी
हे अशा 2-2 दिवसांनी धुवावं लागतं. आता भिजत घालते. आता नाही धुणार आहे, उद्या सकाळी धुईन. आता संध्याकाळची वेळ आहे ना, तर संध्याकाळची दिवाबत्ती करायची वेळ झाली होती. माझं सगळं घरातलं ना काम आटपून झालं होतं, म्हणजे झाडलोट वगैरे जे करायचे असते ते. टी व्हीला येते तारक मंत्र लावले होते. म्हणजे एरवी मी ना फोनमध्ये ऐकते, पण आता म्हटलं टी व्ही आहे तर टी व्हीला कनेक्ट केलं होतं. देवाची पूजा वगैरे मी करून घेतली आणि धूप करायचं होतं. मी कुणालच्या बाबा धूप करायला खूप आवडतं. करून झालेले आहे आणि आता आमच्याकडे धूप चाललेलं आहे, जे कुणालच्या बाबा करतायत. धुपाचं काम केलं त्यांच्याकडे असतं. आणि ते आमच्या टी व्हीची रेंज गेली, त्याच्यामुळे ते जरा बंद झालेलं आहे. किचनमध्ये पण फिरवलं. हे असं धूप केलं का जरा बरं वाटतं ना. वर ठेव त्याला, आधी जाऊ दे देवाकडेच, ते वरच जाऊ दे. संध्याकाळचा रोज दिवा म्हणजे असं धूप केलेलं चांगलं असतं. तर हे बघा, दोघांची आंघोळ झालेली आहे. आता इतक्यात त्यांना सोडणार नाही, थोड्या वेळाने. ए शेरू इकडे बघ, आंघोळ झालं किती छान दिसतात बघ. नुसतं चिखलाने माखले होते मगाशी, काळे काळे कुट्ट झाले ते दोघं पण. तर 2 दिवस बघा कुणाला होता ना, त्याच्यामुळे घर असं भरलेलं होतं. म्हणजे दिवसभर घर भरलेलं असायचं, पण संध्याकाळच्या वेळेस पण असं रेलचेल वाटायची घरामध्ये. पण आता तो गेला आहे, तर आजचा बघा पहिला दिवस म्हणजे सोमवारचा, त्याच्यामुळे जरा घर असं रिकामी रिकामी आम्हाला वाटत होतं. पण होईल 1-2 दिवसामध्ये ती पण सवय आपल्याला होऊन जाईल. काय करणार बघा, आता मुलांचा कामधंदा आहे, त्यांचं पण भविष्य आहे आणि त्या दिशेने विचार करून पण सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्यात. आणि तसे आमचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत. म्हणजे काहीतरी विचार आमच्या दोघांच्या डोक्यात आहेत, पण जेव्हा ती योग्य वेळ येईल त्यावेळेसच सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करूया. तुमच्या सर्वांच्या बऱ्याचशा अशा कमेंट्स येत आहेत की ताई तुम्ही मुंबईला कधी जाणार, म्हणजे काय तुमचं सगळं पुढचं प्लॅनिंग आहे. तर आहे काहीतरी आहे, पण अजून काही फायनल झालेलं नाही. आता बघा कुणाल आला होता ना गावी, त्यावेळेस आमचं तिघांचं बसून बोलून झालेलं आहे. आणि जे काही विचार असतात ना ते आमच्या तिघांचे असतात. आत्ता पण जो विचार आम्ही केलेला आहे तो तिघांना पण पटलेला आहे. पण ती योग्य वेळ येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टींना मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. जेवणाची सुरुवात आज काही विशेष असं नाही बनवायचं आहे. दुपारी ना पूर्ण जेवण केलं होतं, म्हणजे डाळ भात भाजी चपाती. दुपारचं पण थोडंसं जेवण आहे. आता कुणाला गेल्यानंतर आता आम्ही 2 जण, त्याच्यामुळे फारसं काय असं बनवावं लागत नाही. आज खिचडी बनवायचा विचार केला आहे. दुपारची थोडीशी भाजीसुद्धा आहे, थोडीशी डाळ पण आहे. तर कुणालच्या खिचडीच बनवूया. आणि भाग्या शेरू यांचं पण जेवण सगळं आहे. दुपारी जर का सगळं जेवण केलं का तर थोडंफार तरी उरतंच जेवण. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस मग काहीतरी हलका फुलका बनवतो आम्ही आणि खातो. तर चला आता पटकन आहे ना, मी हे काय बरोबर खिचडी बनवून घेते. खिचडी कशी आवडत नाही आम्हाला खायला, पण निदान आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसांनी एकदा खायला पाहिजे. आपल्या पोटासाठी चांगलं असतं ते. आता गेले 2 दिवस झाले, म्हणजे शनिवार रविवार आम्ही भरपूर असं नॉनव्हेज खाल्लेलं आहे. कुणाला आला ना त्यावेळेस बनवलं होतं बिर्याणी पकोडे वगैरे हे सगळं असं. आणि मला वाटतं रविवारी पण काहीतरी अंडी वगैरे पण खाऊन झाले, त्याच्यामुळे खूप असं हेवी खाल्लेलं आहे. तर आता ही खिचडी म्हणून आज बनवते. आज वार सोमवार आहे ना, आज सोमवार आहे आज ना आम्ही असं भरपूर आराम केलेला आहे. म्हणजे कुणालच्या बाबा सकाळी मला अगदी स्ट्रिक्टली म्हणाले होते, म्हणजे मी आज आहे ना किचन साफ करायला घेणार होती. मला थोडंसं किचन साफ करायचं होतं, तर त्यांनी मला किचन साफ करून नाही दिलं. ते की नाही तू आज आराम कर, काही करू नको. म्हणजे घरातलं काम पण काही फारसं काढायचं नाही, परत शूटिंग वगैरे ना ते पण काही जास्त करायचं नाही. त्याच्यामुळे मी आज म्हणजे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भरपूर मी आराम केला आहे. आणि संध्याकाळी मी एकदम फ्रेश झाली आणि मग म्हटलं चला सुरुवात करूया आपल्या कामाला. कामाची सवय असते ना, त्याच्यामुळे असं बसून राहायला पण जमत नाही. त्याच्यामुळे त्यांना म्हणाले की नाही मी माझं शूटिंगचं काम चालू करते आणि मग मी हा ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे. खूप असा आराम केला आहे. म्हणजे तुम्हा सर्वांच्या पण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स असतात की ताई थोडासा आराम करा म्हणून, तर आज भरपूर असा आराम केलेला आहे मी. म्हणजे कामाची सवय असेल ना तर आराम करून जमत नाही. म्हणजे सतत काम करायची एखाद्याला सवय असेल तर बसून राहायला जमत नाही. तसंच माझं पण होतं. पण आज कुणालच्या वेळेला अगदी जवळसरी माझ्याकडनं आराम करून घेतलेला आहे. आता मी एकदम ठीक आहे. चला पटापट जेवण करून घेते, झटपट तुम्हाला दाखवते, नंतर झाल्यानंतर दाखवते. खिचडी रेसिपी काय सगळ्यांना माहिती आहे. काही नाही, आपली तांदूळ घ्यायची आणि मूग डाळ आणि तुरीची डाळ ती मिक्स करून
साधी लसणीची फोडणी देणार आहे मी. आणि मग हळद, थोडंसं तिखट मसालाचं टाकायचं, पाणी थोडंसं जास्त टाकायचं. थोडीशी पातळ असेल ना तर खायला, म्हणजे नरम असेल ना तर खायला अशी बरी वाटते. चला बनवूया. तर ही बघा झटपट खिचडी ना आपली बनून झाली. इथे दह्यासोबत मी खिचडी घेतली होती. कुणालच्या बाबांना दही आवडत नाही, त्याच्यामुळे भाजी दुपारची होती त्यासोबत त्यांनी खाल्लेली आहे. जेवण वगैरे आमचं झालं, किचन पण सगळं आवरलं मी. आणि ते कपडे, म्हणजे शेवटचं जे काम होतं कपडे सुकवायचं, स्टँड आज ना बाहेर ठेवला होता, नंतरला मग रात्रीच्या वेळेस घेते आतमध्ये, नाहीतर असं खूप अशी अडचण होते हॉलमध्ये. स्टँड घरात आणला आणि कपडे सुकवायला सुरुवात केली. कुणालच्या बाबांचं फोनवरती बोलणं चालू आहे, त्यांच्या भावाचा फोन आला होता. आता हल्ली सगळ्यांची फोन यायला सुरुवात झालेली आहे. दुरून डोंगर साजरे असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही, खरं आहे ते. तर चला ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.